मुंबई देशाची आर्थिक राजधानी, जिथे समुद्राच्या लाटांप्रमाणेच राजकारणही कधी शांत नसतं. पण यंदाचा निकाल काही वेगळाच होता. राज्याच्या 29 महापालिकांचे निकाल हाती आले आणि भाजपने विजयाचा झेंडा फडकवला. पण संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा खेळल्या होत्या एकाच निकालाकडे, आणि ते म्हणजे मुंबई महानगरपालिका. इतिहास बदलणार होता. पहिल्यांदाच दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र आले होते, पण मतदारांनी कौल दिला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला. विजय तर झाला, गुलालही उधळला, पण खरा पेच तर आत्ता सुरू झालाय. वांद्रे येथील आलिशान हॉटेल ताज लँडसेंड, बाहेरून शांत दिसणाऱ्या या हॉटेलच्या भिंतीमागे सध्या राजकीय खलबत्ते सुरू आहेत. शिवसेनेचे 29 नगरसेवक इथं मुक्कामाला आहेत. पण हा मुक्काम फक्त आरामासाठी नाही, तर हा अलर्ट मोड आहे. भीती आहे ती नगरसेवक फुटण्याची, भीती आहे ती भाजपच्या एक हाती सत्तेची. आणि म्हणूनच या नगरसेवकांसाठी इथे 3 दिवसांची कार्यशाळा भरवण्यात आली. अनुभवी नेते त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पण त्या मार्गदर्शनाचा मूळ मंत्र एकच आहे: एकजुटीने राहा. भाजपकडे एकूण 90 नगरसेवक आहेत, तर शिंदे गटाकडे 29. आकड्यांच्या जोरावर भाजप म्हणतंय 5ही वर्ष महापौर आमचाच होणार, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नवी अट घातलीय. 2.5 वर्ष आमचा महापौर, 2.5 वर्ष तुमचा. मुंबईवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. पण 2.5 वर्षाच्या या मागणीने भाजपची मात्र डोकेदुखी वाढली आहे. सन्मानपूर्वक पद मिळालं नाही तर युतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. आता प्रश्न उरतो तो ट्विस्टचा. भाजप आपल्या मित्र पक्षाची ही मागणी मान्य करणार का, की मुंबईच्या महापौराच्या खुर्चीवरून या 2 मित्रांमध्येच ठिणगी पडणार? शिंदेंनी आपल्या शिल्लेदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त केले. भाजप आपल्या निर्णयावरती ठाम आहे, आणि मुंबईकर मात्र विचार करतायत आमचा नवा किंग नक्की कोण. पुढील 72 तास मुंबईच्या राजकारणासाठी निर्णायक आहेत. ताज लँडसेंडच्या बंद दाराआड काय घडतंय? भाजप नमणार की शिवसेना ताठर राहणार? जाणून घेण्यासाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.